नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय. रेड अलर्टनंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती. तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली. घरांचंही नुकसान. भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागरचा नदीवरचा पूल तुटून काही वाहनं नदीत कोसळली. 10 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत. मुंबईत विनानुदानित शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा. शरद पवारांचं सरकारला आवाहन. तर आंदोलक शिक्षकांची अवस्था मविया सरकारमुळेच. फडणवीसांचा आरोप. गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी आझाद मैदानात मोर्चा. कामगारांना मुंबईतच घर द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची ही हजेरी. आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा. शिळ आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण. सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सल्ला. मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडांना निलंबित करा. आमदार अनिल परब यांची मागणी. कारवाईसंदर्भात सभापती निर्णय घेतील. मारहाण करणं चुकीचं. फडणवीस आणि शिंदेंची प्रतिक्रिया. संतोष गायकवाडांनी केलेली मारहाण शिवसेना स्टाईल नाही. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा संशय केला व्यक्त. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.